हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मस्त आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो आज मस्त मी लेडीजच्या छान अशा बायांच्या काही मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे माझं साडी कलेक्शन. छान, कारण की काही लेडीज ना खूप साडी लवर आहेत किंवा प्रेमात पडलेल्या असतात साडीच्या. एवढी त्यांना प्रचंड साडी आवडते डेली वेअर करायला किंवा मग सारखं साड्यांची शॉपिंग करायला, छान छान असं कपाटात कलेक्शन करायला. अशा काही लेडीज असतात, त्यातली पण मी आहे. खूप आवडतात मला प्रचंड साड्या घ्यायला, कारण की आमच्याकडे सारखं सतत फंक्शन चालू असतात, त्यामुळे तरी. पण चला आता पटापट न जास्त बडबड करता डायरेक्ट आपण येऊ मेन मुद्द्यावर, तो म्हणजे साडी कलेक्शन. आता सगळ्यात पहिले ना, ही माझ्या हळदीची पैठणी आहे. खूप छान दिसती. छान अशी पैठणीची मला माहिती, नॉर्मल आपली बॉर्डर, छान अशी बॉर्डर आहे गोल्डन कलर मध्ये. मस्त अशी छान बुट्टी आहे, त्याला वेअर केल्यावर खूप छान दिसते. आता मी आहे ना एक दोन वेळेसच वेअर केले, कारण की याचं ब्लाऊज मला येत नाहीये. आणि विदाऊट जरी शिवायचं म्हणलं तरी माझं चाललंय की मग काय शिव विदाऊट कलर. असं सुंदर असा मी तुम्हाला जे पीस सांगितले ब्लाऊज कलेक्शन मध्ये, त्यातलाच मला वाटते छान असं घेऊन मस्त याच्यावर ब्लाऊज स्टिच करावा आणि सुंदर असा घालावा. खूप सुंदर दिसतो. हळदीची साडी आहे माझ्या, त्यामुळे तर मग जास्त जवळची आहे. त्यानंतर आहे ही ग्रीन कलरची साडी. ही आहे माझ्या भावाच्या लग्नातली साडी. ग्रीन पॅरेट ग्रीन म्हणता येईल हा कलर, प्रॉपर ग्रीन नाहीये, पॅरेट ग्रीन कलर आहे. छान असं मस्त त्याला काठ आहे, फ्लॉवरची प्रिंट आहे वेल टाईप मध्ये काठाला. सुंदर घातल्यावर खूप छान दिसते, उठून दिसते हा कलर. आणि त्याला छान अशा गोंडे करून घेतले होते मी. खरं तर ते भरपूर साड्यांना ऐकता येतात, पण तेव्हा मला वाटते एक आता भावाच्या लग्नाला झाले मला वाटते 7 ते 8 वर्ष. हा, त्यावेळेस आहे ना आमच्या इथल्या खूप मुली करायच्या नाही का गोंडे, साडीचे गोंडे वगैरे, ते धागे वगैरे काढून. तेव्हा मग आमच्या एक वाडीतली मुलगी होती, तिच्याकडनं मी असे करून घेतले ते. तिने खूप पातळ केलेत, पण ब्रॉड पण येतात त्याच्यातनं. सो तिने असे छान मला पातळ करून दिले. आणि याचे ना तिला मी 400 पे केले होते. छान असं तिने गोंडे करून दिलेत मला. खूप छान वाटतो. याचा पदर पूर्ण असा आहे ब्ल्यू, म्हणजे एवढाच आहे याला, जास्त पूर्ण लॉंग काट नाहीये याचा. छान अशा बुट्ट्या आहेत ह्याला, आपल्या पानाच्या शेप मध्ये म्हणतो ना तशात. आणि ओव्हरऑल पूर्ण साडी ही अशीच आहे, पूर्ण नाही का पदरापासून ते आपण जे नेसता पदर म्हणतो ना तिथपर्यंत पूर्ण अशी आहे. छान अशी ब्ल्यू कलरचा काठ आहे त्याला, सुंदर, त्यामुळे खूप छान दिसतो. विदाउट ब्लाउज शिवायचा म्हणला तर छान असा काठाचा कलर घ्यायचा आहे आणि मस्त शिवायचा आहे. आणि त्यात पॅरेट ग्रेनचे वर्क म्हणा किंवा मग छान पॅच वगैरे असे लावायचे, जेणेकरून साडी उठून दिसेल, त्याच्यावरचं ब्लाऊज उठून दिसेल. त्यानंतर आहे ग्रीन कलरची. आता ही ढोवळी जेवणाची साडी आहे, त्यामुळे ही पण खूप जवळची साडी आहे माझी. आणि छान मस्त असा ब्राऊन कलरची, चॉकलेटी कलरची, छान अशी त्याला म्हणजे गोल्डन आहे. आणि फक्त नॉर्मल एक आपण पट्टी टाईप मध्ये म्हणतो ना, त्यामध्ये याला छान असं लेस टाईप मध्ये आहे, बॉर्डरला लेसला साडीच्या. ही पण घातलं खूप छान दिसते आणि खूप वेळा वेअर केली आहे मी हिला. आता ह्या ज्या साड्या मी तुम्हाला दाखवते, ज्या साड्यांवरचे फोटो मला मिळाले, तर मी ते इथं किंवा या साईडला छान असं जेव्हा तुम्हाला साडी दाखवते त्याच वेळेस मी तो ऍड करून देईन. छान मस्त ह्याच्यावरची बुट्टी आहे ना, ती खरं तर खूप छान आवडती मला, सुंदर दिसते. साडीची निवड एक तुम्हाला सांगू कशी करायची आहे. एकतर ज्या माझ्यासारखे हेल्दी आहेत, प्लस साईज आहे, त्यांनी एकतर काठपदराची आपण जी साडी घेतो त्याच्यात एकदम मोठ्या प्रिंट बघायच्या नाही, किंवा ज्या नॉर्मल आपण डेलिव्हरच्या साड्या घालतो त्याच्यात जास्त जेवढी तुम्ही जाड प्रिंट बघसाल किंवा घेसाल तेवढं तुम्ही अजूनही हेल्दी दिसाल, किंवा मग तुमचा शेप जो आहे तो व्यवस्थित दिसणार नाहीये. आणि मुळात ज्या आपल्या माझ्यासारख्या हेवी आहेत प्लस साईज मध्ये, त्यांनी जे हे काठ आहेत ना ते एवढे किंवा मग एवढे इथपर्यंत तेच घ्यायचे. उगाचच मोठे काठ घेतलेत त्यामुळे आपण जास्त जाड किंवा मग एकदम फुगीर दिसतो त्या साडीवर. असे करायचं आहे, बुट्टी बारीक आणि काठ पण बारीक घ्यायचं असं. आणि याचा पदर पण छान असा चॉकलेटी कलर मधनच आहे, असा पदर आहे याचा, मस्त छान एकदम चॉकलेटी आणि गोल्डन कलरचं पूर्ण त्याला मस्त असं हे केलं, प्रिंट दिलं छान, त्यामुळे खूप छान वाटतो हा. याच्यावर पण तुम्ही विदाऊट ब्लाऊज शिवायचा म्हणलं की छान असा काठासारखा कलर घ्यायचे, चॉकलेटी कलर आहे मस्त. तुम्ही आयते रेडीमेड पण ब्लाऊज मिळतात बरेच ऑनलाईन, तो पण वेअर करू शकता, किंवा मग डायरेक्ट तुम्ही आणून तो पण स्टिच करून घालू शकता. त्यानंतर आहे ही माझ्या नणंदबाईच्या लग्नात मी घेतली होती. त्यात माहित नाही प्रॉपर या साडीचं नाव काय, पण जेव्हा मी घेतली तेव्हा काजू कतली म्हणून बरेच ट्रेंडिंग मध्ये नाव होतं या साडीचं, भरपूर जणींकडे असतील. याच्यातनं एकदम मोठी पण येते ही जी काजू कतलीची डिझाईन आहे ती, आणि एकदम छोटी. पण माझी तब्येत असल्यामुळे मी मोठी प्रिंटकडे नाही गेले, जास्त करून छोटी प्रिंट घेतली मी असं. आणि तुम्हाला जेवढ्या माझ्या साड्या आहेत ना तेवढ्या सगळ्यांचे काठ असे छोटे दिसतील.
आणि मस्त खाली पर्पल कलर आहे, थोडासा इथं जांभळा कलर आहे. आणि आपण पैठणीला म्हणतो ना जी बॉर्डर असती सेम तीच बॉर्डर, प्रॉपर पैठणी नाहीये पण पैठणी सारखी बॉर्डर आहे या साडीला. आणि पूर्ण ओव्हरऑल पूर्ण साडी पण ही आहे ना जी तुम्हाला प्रिंट दिसती अशी सगळी तशी आहे, पूर्ण अख्खी पूर्ण भरलेली. आपण जो नेसता पदर म्हणतो, जो घ्यायचा पदर असतो तिथपर्यंत. आणि छान याला अशी पदराला पूर्ण मोराची डिझाईन आहे, मस्त तुम्हाला दिसेल इथं छान अशी पूर्ण मोराची डिझाईन आहे. आणि पूर्ण गोल्डन कलर मध्ये ना, फिरत्या कलर मध्ये ह्या साडीचा पदर आहे. त्यानंतर आहे मस्त अशी जांभळ्या कलरची साडी. ही साडी मला खूप आवडते, खूप सुंदर दिसते ही साडी. जेव्हा माझं लग्न झालं नवीन आणि मग आमच्याकडे पद्धत आहे की मग लग्न झालं की सगळ्या फॅमिलीला छान असं जेवायला वगैरे बोलवणं. त्या टायमिंगला नुकतंच मग उन्हाळ्याचं होतं, तेव्हा आमरस खायला मम्मीने सगळ्यांना बोलवलं होतं. तेव्हा छान अशी साडी मला घेतलेली. मग कोणी जरी विचारलं ना साडी छान आहे कुठून घेतली, तर मम्मीकडे गेले होते आमरस खायला, तिने घेतली होती असं मग सांगते मी. छान अशी एकदम नाजूक बुट्टी आहे आणि पूर्ण इथून तिथून पूर्ण ही साडी अशी बुट्टीने भरलेली आहे, त्यामुळे एवढी सुंदर दिसती नाही. छान असे नाजूक, याला पण आपण पैठणी टाईप मध्ये म्हणतो ना. आता बहुतेक साड्यांना असं झालंय, साड्या पैठणी नसतात प्रॉपर, पण त्याच्या बॉर्डर थोडेसे असे पैठणीला मॅच होतील तशा बॉर्डर असतात साड्यांच्या. सो तशी आहे. इथे छान अशी वेलाची प्रिंट, छोटे पिकॉक दिलेत, वर छोट्याशा अशा कोयरी आहेत आणि खाडी पूर्ण अशी गोल्डन आहेत आणि एकदम नॉर्मल एक झिगझॅक आहे. आता दिसतील का नाही माहित नाही, पण झिगझॅक आहे पूर्ण अशीच आहे. आणि पदर याचा रेड कलरचा आहे. आता माहित नाही याचं कॉम्बिनेशन का असं दिलंय, पण रेड कलरचा आहे हा पूर्ण. त्याची जी त्यांनी बुट्टी पिकॉकची डिझाईन जे दिली आहे ती पूर्ण गोल्डन कलरचा पदर आहे, त्याला रेड कलरचे छान असे त्यांनी डिझाईन दिली आहे, छान मस्त. पूर्ण सगळी भरलेली साडी ही, कुठंच एकदम अशी हे नाहीये की नाही का डिझाईन नाहीये त्याला. काही काही साड्यांमध्ये असतं फक्त मग पदरापुरतीच आपण जो पदराचा भाग घेतो तेवढीच फक्त डिझाईन असती, नाहीतर पूर्ण खालचा जो मिररचा भाग आहे त्याला एकदम नॉर्मल कुठेतरी बुट्टी असती किंवा एक लाईनिंग मध्ये बुट्टी असती, मध्ये भरपूर गॅप असतो. तसे नाहीयेत माझ्या भरपूर साडे तरी. त्यानंतर सगळ्यांना आवडलेली, खूप जणांनी मला कमेंट केलेले इंस्टाग्रामला तरी की साडी कुठनं घेतली. मला कमेंट पण आली एका मुलीची, जेव्हा मी माझी युट्यूबची मला वाटतं दुसरी का तिसरी मी शॉर्ट पोस्ट केला तेव्हा मला एका मुलीची कमेंट आहे, तुम्ही जाऊन बघू शकता की दीदी तुम्ही साडी कुठनं घेतली किंवा तू ज्वेलरी कुठनं घेतली. खूप जणींच्या कमेंट आहे. जेव्हा मी साडी साखरपुड्यात घालून गेले होते, माझ्या दिराचा साखरपुडा होता, म्हणजे ही साडी घेतली होती मावसनंदीच्या मुलीच्या लग्नात आणि मग नंतर मग दिराच्या साखरपुड्यात पण मी वेअर केली होती. खूप जणांना आवडली ही. खूप जणांनी मला विचारले की नक्की तू कुठनं घेतली आहे साडी म्हणून. छान अशी याला आहे ना पॅरेटची प्रिंट आहे, म्हणजे सगळी आहे ना ओव्हरऑल पूर्ण साडी आहे ना अशी प्रिंट नाही आहे पूर्ण. खूप ट्रेंडिंग मध्ये खरं तर ही साडी. आणि छान अशी आपण म्हणतो ना मुनिया पैठणी, त्यामध्ये याला डिझाईन आहे. आता प्रॉपर मुनिया जी आहे ती खूप महाग मिळते, एक तर 20-30च्या पुढे पण जाते किंवा 10च्या पुढे पण मिळून जाते 15च्या आसपास मध्ये. सो छान अशी याला मुनियाची आहे डिझाईन, बॉर्डर. आणि खूप असं म्हणजे ना याच्यात मी जो ब्लाऊज आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ जर तुम्ही जाऊन बघितला नसेल ब्लाऊज कलेक्शनच्या, त्याच जाऊन बघा. मी हा ब्लाऊज बाहेरनं या साडीचं वर्क करून घेतला होता अर्जंटमध्ये. आता त्या ब्लाऊज मध्ये काय केलंय, ब्लाऊज पूर्ण आहे ना या काठासारखा आलाय माझा, पूर्ण एकदम पिंक, त्यात डिझाईन नाही किंवा कलर कॉम्बिनेशन नाही. आता ह्या साडीत तुम्हाला भरपूर कलर दिसतील, पण ब्लाऊज पूर्ण एकदम न्यूड कलरचा पिंक आला होता. त्यात छान अशी मी वर्क करून घेतलाय, छान असं कलरचं कॉम्बिनेशन खेळतं केलंय की जेणेकरून माझ्या साडीला तो ब्लाऊज सुंदर दिसन, ब्लाऊज मुळे माझी साडी उठून दिसन. असं बहुतेकदा काय होतं, जेव्हा आपली साडी एकदम छान असती या पद्धतीची, आपण ब्लाऊज प्लेन शिवला किंवा उगाचच मग तो साडीतला ब्लाऊज आलाय आणि मग तो शिवाय दिलाय, साडीचा पूर्ण लुक खराब होऊन जातो. कधी पण जेव्हा साडी तुमची हेवी असेल, छान अशी एकदम महागडी साडी किंवा पैठणी वगैरे, ब्लाऊज पण सुंदर असं वर्क करून घ्यायचंय. छान असं फॅब्रिक पेंटिंग पण आता भरपूर ट्रेंडिंग मध्ये चाललंय, ते करून घ्यायचंय जेणेकरून तुमची साडी, तुमचा ब्लाऊज, तुमचा लुक एकदम रिच आणि एकदम उठून दिसेल या पद्धतीनं. आणि याचा जो पदर आहे त्याच्यावर पण त्यांनी जी साडीमध्ये प्रिंट आहे छोटी, त्याच पद्धतीने फक्त पदरावरतीच प्रिंट मोठी दिलेली आहे. छान अशी फक्त मोठी प्रिंट दिली आहे पूर्ण, खूप सुंदर वाटतो. फक्त जास्त डार्क साडी पूर्ण थोडीशी हे इथं त्यांनी थोडं डार्क कलर यूज केला, पण खूप सुंदर दिसते. सगळ्या साड्यांचे फोटो मी तुम्हाला देईल. त्यानंतर आता ही झाली. आता हा पण खूप ट्रेंडिंग मध्ये होता 5-6 वर्षीपूर्वी, माझ्या नंदीच्या लग्नात मी घेतली होती. साऊथ इंडियन पॅटर्न म्हणून आला होता, गोल्ड मध्ये किंवा मोती कलर मध्ये. भरपूर कलर आहेत साऊथ इंडियन, पण जास्त गोल्ड मला वाटते आणि मोती कलर फेमस मध्ये होता, असं ट्रेंडिंग मध्ये होता नाही का. आता हा जास्त मला वाटते माझ्या मागे लाइटिंग येतं त्यामुळे जास्त दिसणार नाही उठून.
पण असा आहे मोती कलर, छान अशा याला कोयरा टाईप मध्ये. ही पण पूर्ण भरलेली साडी आहे नेसत्या पदरापासून. आता हा नेसता पदर आहे त्याचा. आता हा पण त्यांनी भाग आहे ना, अजिबात त्यांनी एकदम प्लेन दिलेला नाहीये हा भाग. याला पण पूर्ण छान अशा प्रिंट आहे. आणि त्यानंतर पूर्ण सगळी साडी अशी छान भरलेली आहे. सुंदर सगळ्या बुट्टी आहेत ह्याला छान. आणि याचा मुळात आहे ना, मी याच्या काठावरनं ही साडी चॉईस केली आहे. खूप सुंदर पिंक कलरचा काठ आहे याला, त्यामुळे एवढी सुंदर आणि उठून दिसतोय ना या साडीचा लुक. आणि याचा पदर पण पूर्ण छान असा पिंक कलरचा आहे आणि छान अशी नाजूक प्रिंट त्यांनी दिली आहे. साडी म्हणजे आपण जी साडी बघतो ना त्याचा खरं तर मुळात काठ बघायचा की त्या काठामुळे आपली साडी जास्त उठून दिसते. काठ आणि ब्लाऊज आणि साडीतल्या बुट्ट्या ह्या आपण नीट बघून चॉईस करायच्या. उगाच गेलोय आणि साडीचा कलर आवडलाय, कलरवर नाही जायचं. त्याच्यातले बुट्टी, त्याचा छान असा काठ, साडी ब्लाऊज पीस कसा येतोय, किंवा मग त्या साडीवर छान असं ब्लाऊज आपण वर्क करू शकतो का, किंवा त्या साडीच्या कलरमध्ये आपण छान असं खिळून मस्त ब्लाऊज पीस शिवू शकतो का, किंवा त्याच्यावर वर्क करू शकतो का, हे सगळं बघायचं आणि मगच साडी चॉईस करून घ्यायची. आता मी जो हा घेतलाय ना, हा ऑलरेडी ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला आहे. ब्लाऊजच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. पूर्ण हेवी वर्क केलंय आणि जिथं मी माझ्या ब्लाऊजचा हा काट आहे ना तो पूर्ण एकदम हायलाइट करून मस्त असं वर्क केलंय. त्यामुळे रिच लुक देतो या साडीला. कारण की साडी कितीही दिसायला माझी प्रिंटेड असो, पण लांबनं ती एकदम, आता तुम्ही बघू शकता लांबनं असं वाटतं की बाबा एकदम प्लेन आहे का काय. पण जेव्हा मी तो ब्लाऊज वर्क करून घातलाय ना तेव्हा एकदम एवढा सुंदर लुक दिसतोय ना साडीचा की बस. आणि त्यानंतर आहे ही ब्ल्यू कलरची साडी. ही पण मला प्रचंड आवडली आहे. आता माझ्या दिराचं जेव्हा लग्न होतं आत्तामध्ये, तेव्हा त्यांच्या हळदीला सगळ्यांचं ठरलं होतं ग्रीन, पण ऑलरेडी मी एका लग्नात ग्रीन कलर घातला होता. माझं चाललं होतं सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळं किंवा उठून दिसण्यासाठी आपण काहीतरी वेगळं घालायचं. त्यासाठी मस्त ही आहे ना, मी नवीन साडी घेऊन आले होते छान ब्ल्यू कलरची. एवढा सुंदर दिसतो ना कलर, हा खूप छान दिसतो या साडीवर. खरं तर मला वाटते माझा डीपी पण आहे कुठल्या तरी ह्याच्यावर. एवढी मला प्रचंड आवडली ही साडी. आणि फर्स्ट टाइम मी हा कलर घेतला होता. त्यांनी साडी 2-3 दाखवल्या, त्यानंतर म्हटलं हाच कलर फिक्स आहे, हाच कलर मला घ्यायचा आहे असं. याची पण आपली म्हणतो आपण पैठणीमध्ये त्या टाईपमध्येच याची बॉर्डर आहे. आणि छान मस्त पिंक कलरची याला बॉर्डर आहे. सिंपल आहे. जास्त तुम्हाला सांगितले मी, मोठ्या बॉर्डर प्लस साईजच्या लेडीजनी बघायच्या नाही, नाजूक ज्या बॉर्डर असतील त्याच बघायच्या. आणि मस्त असा पिकॉकचा छान असा त्यांनी प्रिंट दिलेली आहे. मस्त पूर्ण थ्रेडवर्क आहे ते. आणि जो माझा याचं काय झालंय, जरी तुम्हाला इथं पिंक कलरचा काठ दिसत असेल ना या ब्लाऊजच्या ह्याला काठाला, साडीच्या काठाला, तरी त्यांनी जो माझा ब्लाऊज पीस दिलाय त्याला पूर्ण अशी प्रिंट आहे. आणि जांभळा कलर आहे. आता हा जांभळा आणि पिंक तुम्हाला लगेच कळत असेल नाही का दोघांमध्ये फरक. तर तो माझा जो पीस आहे तो जांभळ्या कलरमध्ये आलाय, पण एवढा सुंदर दिसतोय तो, तुम्हाला फोटोमध्ये कळेल. एवढा उठून दिसतोय ना तो पीस साडीमध्ये की खूप छान. मला खूप आवडली साडी. आणि एकदम अशी अंगावर मी घातली की नाही अशी दिसते ही साडी. एवढी मऊ आणि एकदम अशी एकदम नाही का छान अशी चापून चुपून बसते अशा टाईपमध्ये ही साडी. त्यानंतर सगळ्यात माझी फेवरेट, माझ्या वहिनीने आणि मी सेमच घेतलेली माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये साडी, ती म्हणजे ही एकदम अशी पिंपळाचं पान म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये ह्याला डिझाईन आहे. आणि 2 कलरमधनं खरं त्याचे शेड आहे. एक ब्ल्यू आहे आणि थोडासा मोरपंखी, एकदम लाईट मोरपंखी कलर याच्यात. आणि पूर्ण प्रॉपर गोल्डनमध्ये त्यांनी छान अशी प्रिंट दिली आहे. खूप छान. ही पूर्ण हे साडी आहे प्लेन कलरमध्ये, जास्त काही कलर किंवा कॉम्बिनेशन मध्ये त्यांनी दिलेलं नाहीये. पदर पण सेम नॉर्मल आहे, फक्त छोटे छोटे एकदम बुट्टे टाईपमध्ये किंवा आपण म्हणतो ना पतंगी आकारात त्यांनी छान अशा डिझाईन दिल्यात. आणि ऑलरेडी याला भरपूर, मी तर म्हणते आता ज्या 500-600च्या ज्या साड्या असतात ना डेलिव्हरच्या, त्यांना पण अशा लेस येऊन जातात. अशा ज्या असतात आपल्या लेस त्या येऊन जातात. याला ऑलरेडी होता म्हणून मग एवढी काही हे झालं नाही की याला लावूया म्हणून. सेम वहिनीचा माझ्या रेड आणि थोडासा आपण हे रेड आणि केशरीमध्ये नसतो का, हा तो त्या कलरमध्ये आहे. ही सेम प्रिंट. आणि मग आमच्या दोघींची आवडली त्यामुळे दिदीने पण लग्नानंतर घेतली. तिचा पिंक आणि एकदम डार्क पिंक राणी कलरमध्ये असं काहीतरी आहे. त्यामुळे ही साडी पण प्रचंड मला आवडते. खूप छान वाटते ही साडी. दिसायला एकदम रिच लुक दिसतो या साडीने. आणि त्यानंतर आहे ही ग्रीन कलरची साडी, ही प्रचंड आवडते मला. माझ्या दिराचं लग्न होतं तेव्हा मी ही साडी वेअर केली होती. आता मी ओपन केली त्यामुळे पूर्ण ही झाली ती. एवढी सुंदर दिसती ना. या बुट्टीमुळे खरं तर मी ही साडी घेतली आणि काठामुळं. आता इथं काय होतं, ही साडी का उठून दिसते, खरं तर याची बुट्टी एक तर नाजूक आहे, कलर एकदम डार्क आहे आणि मुळात याचे जे काठ आहेत ते एकदम उठून दिसत आहेत. आता ह्याचे काठ पण मी जाड बघितले असते, हे व्हिडिओ प्रिंटचे बघितले असते, त्यानंतर बुट्टी पण एकदम जाड बघितली असते ना, लुक एकदम खराब झाला असता साडीचा किंवा मी जे गेटअप केलाय त्याचा.
त्यामुळे एकदम काठीने एकदम छान असे सुंदर बघितले आणि बुट्टी एकदम नाजूक बघितली. तुम्ही बघू शकता साडी किती छान वाटते. साडी जरी बघायला गेलं तर मॅडम म्हणजे माणूस काय बघतं, लेडीज काय बघतात की याची किती सुंदर काठ आहेत नाही का. कधी तुम्ही बघा कुठलीही साडी तुम्ही घातली, काठ सुंदर असेल तर पहिलं काय म्हणतात, अरे वा ह्याच्या काठामुळे किती साडी तुझी उठून दिसते किंवा ब्लाऊज किती उठून दिसतोय आपल्याला. आणि बऱ्याच महिला वर्क करत असतील किंवा तुम्ही वर्कला जर ब्लाऊज दिला असेल तर बघायचं आपण ज्यांच्याकडे देतो ना ब्लाऊज वर्क करायला ते फक्त हे हायलाइट करतात, मग ती कुठंच काही करत नाही. त्यामुळे एवढं सुंदर आणि एवढं उठून दिसतो ना आपला ब्लाऊज, छान असा वाटतो. आता या साडीवर आहे ना ब्लाऊज पीस आला होता असा, मी तुम्हाला दाखवलेला आहे. ज्यांनी जर बघितलं नसेल माझ्या ब्लाऊज पीसचं कलेक्शन त्यांनी जाऊन बघा. हा पीस मला अजिबात आवडला नाही, त्यामुळे म्हणलं साडीत आता थोडी आपली मोठीच असावी, छान मिऱ्या वगैरे जास्त होणं. हा अर्धा पीस मी असंच ठेवून दिला साडीमध्ये आणि छान नंतर मग दुसरा विदाऊट पीस आणला, छान असा ब्लाऊज शिवला, वर्क केला. तुम्हाला जर त्या ब्लाऊज पीसचं नाव हवं असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला त्या ब्लाऊज पीसचं नाव सांगेन. चला तर मग आता अशा होत्या माझ्या छान छान साड्या आणि ह्या खरं तर माझ्या सगळ्या फेवरेट आहेत. अजून भरपूर आहेत कपाटात माझ्या, अजून नाही निदान म्हणलं तरी 15-20 साड्या आहेत अशा कटपदराच्या, पण ज्या आवडत म्हणजे माझ्या फेवरेट आहे, ज्या खूप प्रचंड मी घालते सतत सारख्या, त्या म्हणलं तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर माझं साड्यांचं कलेक्शन, माझ्या साड्यांची निवड आवड तुम्हाला कशी आवडली हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा. चला भेटू पुन्हा अशाच छान छान व्हिडिओमध्ये, छान छान वस्तू, छान छान गोष्टी घेऊन पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला तर मग बाय.